विदर्भाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये काही चर्चा का करत नाही असा सवाल करत देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरेंनी भर विधानसभेमध्ये घोषणाबाजी केली। पत्रकारांच्या गॅलरीतून घोषणाबाजी झाल्यानं भाजप आमदार आशिष शेलारांनी आक्षेप घेतला। घोषणाबाजी केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तत्काळ पोहरेंना विधान भवनाबाहेर काढलं। शेलारांनी आक्षेप घेतल्यानंतर पत्रकार गॅलरीतून घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। विधानसभा तालिका अध्यक्ष चेतन तुपेंकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले। काय अध्यक्ष महोदय, हे कारवाई करायला पाहिजे। काय अध्यक्ष महोदय, कोण आहे ते? काल परवा आपण हा विषय बोललो, आज परत ही परिस्थिती आहे। विधान भवनात त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वरना कोणीतरी उडी मारली, विधानसभेच्या गॅलरी मधून कोणी बोलून जातं। अध्यक्ष महोदय, ही काय परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय? काल लोकसभेमध्ये आम्ही बघितलं, त्यामुळे आपण या सिक्युरिटीची चिंता करायची म्हटली। पत्रकारांच्या गॅलरीमध्ये कोणी अध्यक्ष महोदय, आणि वरून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दंबाजी चालू आहे। ही कुठली सिक्युरिटी अध्यक्ष महोदय? आपण कारवाईचे आदेश अध्यक्ष महोदय आताच्या आता लोकसभेमध्ये परवाची घटना ती झाली, ती आपण बघितली। त्या आरोपींची चौकशी चालू आहे। त्या लोकसभेतल्या गॅलरीतला झालेला प्रसंग समोर असताना आज विधानसभेच्या गॅलरीमध्ये कोणीतरी येत आहे, पत्रकारांच्या गॅलरीतून त्या ठिकाणी दंबाजी करत आहे, आपल्याला दिशादर्शन करून जात आहे। हे काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? कसं त्यांचा प्रवेश कसा झाला गॅलरीमध्ये? करायचे आदेश दिलेत, कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत, दिले। त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे। गॅलरीत गोंधळ नाही घातला। हे जेव्हा त्यांनी 40 नावं घेतलीत ना की अजून एवढे लोक बोलायचे आहेत आणि अपक्ष अजून वेगळे आहेत म्हणे, तर त्याच्यामुळे माझं म्हणजे तळपायाची मस्तकात गेली। विदर्भाच्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न घ्या। बाकीच्या आमदारांचं मी अभिनंदन करतो की ते इथं येऊन त्यांचे प्रश्न मांडतात। नालायक आमचे विदर्भाचे आमदार आहेत, त्यांनी ह्याच्यावर मी त्यांना नालायक म्हटलं म्हणून माझ्यावर हक्कभंग दाखल करावा, मी फेस करायला तयार आहे। मी आतापर्यंत 40 वेळेला तुरुंगात गेलो आहे, 6 वेळेला हातकड्या घातलेल्या आहेत, 200 दिवस तुरुंगात घालवले। आय डोंट केअर।